या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. खरं तर येत वडील जे जे तरी ती त्या नामधर्म ठेवली. आपल्या वाडवडिलांनी तमाशा ही कला पुढे आणली आणि ती पुढच्या पिढीकडे देण्यासाठी खरं तर आता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जमान्यामध्ये जगन शेठ या पुढच्या पोरांना तमाशा काय होता, दत्ता महाडिक काय होते, पांडुरंगमुळे काय होते, गुलाबराव बोरगावकर काय होते, कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर, दत्तोबा तांबे, शिरोलीकर ही सगळी मंडळी काय होती हे सगळं कळलं पाहिजे. ही कला कळली पाहिजे, ही जिवंत स्टेजवरची कला कळली पाहिजे, विठाबाई कळायला पाहिजे. आणि यासाठी आदरणीय अण्णा तुमच्या सगळ्या टीमचं मी दरवर्षी कौतुक करत आलो आणि आताही तुमचं कौतुक आहे. मला वाटतं की 12-13 वर्षामध्ये यावरची थोडीफार शासनानं दखल घेतली आणि काल आपले सांस्कृतिक मंत्री सेलार साहेब इथे येऊन गेले. म्हणजे सरकारला देखील दखल घ्यावी लागली. आणि मला असं वाटतं या स्टेजवरती जिवंत कला सादर करणारे आमचे सगळे कलाकार जे अनेक गोष्टीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील मेघराज भोसले हे दरवर्षीच येत असतात, परंतु शेलार साहेब कार्य होऊन गेले. शरददादा सोनवणे आपलेच आहेत, सदाभाऊ खोत यांचे अण्णावरती विशेष प्रेम आहे. पण ही कला जिवंत ठेवण्यासाठी खरं तर जुन्नर तालुका ही कलाकारांची, कलावंतांची भूमी आहे. ही जुन्नर तालुका केवळ कलाकारांची भूमी नाही तर ती संत महात्म्यांची भूमी आहे. आम्ही जुन्नरकर बारीतही असतो आणि आम्ही जुन्नरकर वारीतही असतो. अशा प्रकारचा हा एक सर्वांग सुंदर तालुका. आणि या सर्वांग सुंदर तालुक्यातील या कलानगरी बेल्लेमध्ये वसंतांना आणि त्यांच्या सगळ्या शाही चॅरिटेबल ट्रस्ट असेल त्यांचे सगळे सहकारी, एकाशी वंदिता दुजा नंदतो, खरं तर त्यांचे सगळे सहकारी खूप मनापासून या कला महोत्सवात स्वतःला झुकून देत असतात. वेगवेगळे कलाकार इथे आणून त्यांचा सन्मान केला जातो. शासनाच्या दरबारी आपला आवाज पोहोचवण्याचं काम केलं जातं. मी अण्णांना आणि या साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टला मनापासूनचे धन्यवाद देत असताना खरं तर आता काय काय चाललंय हे मगाशी मला वाटतं दत्ता महाडिक पुणेकरांचे भाचे विलासराव त्यांनी सांगितलं, कुणी कुणाशी नाही बोलायचं, हे असंच चालायचं. अशा प्रकारची काहीशी परिस्थिती आता सध्या आहे. पण ती देखील मला वाटतं त्या काळात म्हणजे 40-50 वर्षापूर्वी आदरणीय दत्ता महाडिक पुणेकर यांना कळलं होतं. त्यांची सगळी गौनं, सगळी गाणी जगनशेठ आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे रेडीमेड कपड्याच्या दुकानासारखी आजच्या परिस्थितीला तंतोतंत लागू होतात. अशा प्रकारचं त्यांचं एक विजन होतं. आणि त्या दत्ता महाडिक पुणेकर आणि सगळ्या कलाकारांना मानवंदना म्हणून हा कला महोत्सव संपन्न होतो. मी या कला महोत्सव संपन्न करणाऱ्या सगळ्या टीमला, साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट, त्यांचे सगळे पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद देतो.